नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। आता आम्ही चालू आहेत कौशल आणि मी फिशिंगसाठी आमच्या पोशीर बंदराजवळच्या ताऱ्यामध्ये। तर बघूया, आज पीठ घेतलं आहे गव्हाचं आणि गल घेतलेत। जाऊया आता आपण फिशिंगसाठी। काल पुराच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, पूर्ण ही खलाटी पूर्ण पाण्यामध्ये भरून गेली होती, खूप नुकसान झालं होतं। हे पहा, इथे बांधाला खांड सुद्धा गेलेली आहे, त्याचं पाणी पूर्ण हे इकडे पूर्ण सगळं शेतामध्ये गेलंय। खूपच मोठं नुकसान कालच्या पुरामध्ये झालं होतं। तर आज आम्ही चालू आहे फिशिंगसाठी। कौशल जाल आणायसाठी गेला होता, तो आता आलाय। आम्ही तिथे आता जाल लावू आणि नंतर गल टाकू। कौशल, तुला या बाजूला यायला लागेल, तिकडूनच यायचं ना, बघ पुढे रस्ता आहे का। कौशल त्या बांधाने गेलाय, आता आपण जाऊया। बघा, इथे मासे आहे। तिथे माशा नावाचा साप होता, छोटासा। सावकाश काटे बघून ये। तर आता आम्ही चालू आहे ताऱ्यावर। कौशल, किती जाळ आणलेस? 3 जाळ ना आपल्याकडे कंडाला आहे 100% मासा। कौशलने जाळ ना आणलंय, कंडाला आणले, कंडाली। तर आम्ही तिकडे शेतामध्ये टाकू आणि बाजूलाच आम्ही गल टाकू। 100% मासा लागणार। कौशल बोलतोय की 100% मासे मिळतील, बघूया। मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही गेलो होतो उघडीवर, परंतु आम्हाला तिथे काही मासे मिळाले नाही। ह्या वेळेला 100% प्रयत्न करू मासे पकडण्यासाठी। काल जो पूर होता, त्या पुरामध्ये शेतीची बरीचशी नुकसान झालंय। काही जणांनी लावलेलं वाहून गेलंय, मूठ वाहून गेलेत, ते आता पुन्हा लावावं लागतील। त्याच्यावरती एक कंडाल ताऱ्यात लावूया, बघू। एक क्रॉस 3 आहेत ना, एक क्रॉस लाव आणि एक मांड्यावर लाव शेतात। तिकडे पियुष मामाच्या शेतामध्ये लावा आपण। तिकडे एक आणि इथं 2 कंडाल असं लगेच चिपकतं ना मासा, जाताना फक्त थोडा उचका लागला तर लागला। या इकडे आता आपण एक जाल लावू, थोडेसे मासे हलताना दिसतात, आणि एक तिकडे पुढे लावू। कौशलनी कांडाला आणले।
राकेश तिथं लावलाय ती पण. आता बघूया तिकडे लावायला. आता आम्ही चाललोय. सरळ कुठं अशी क्रॉस लावायची. क्रॉसच अशीच लावतो. सोडवा त्या फक्त. टाईट इथे आता आम्ही जाला लावलाय. 2 जाले लावलेत. कौशल तिकडून माशांना हुसकवत येते पाणी हलवत, जेणेकरून जाल्याजवळ अडकतील. छोटे छोटे आहेत रे. आता आम्ही गल टाकतो. बघूया गलाला काय लागतंय का. गव्हाचा पीठ आहे रिक्स आहे इथं टाकायला. आणि गव्हाचं पीठ लावून आम्ही गल टाकतोय. बघूया. कोलवी दाखवा. रेडीमेड कोलवी. फायबरची कोलबी आहे प्लास्टिकमध्ये. आता लावतोय.
जाळाला छोटे छोटे मासे भेटलेत, कटले, बोईट. आता कौशलला तिकडे काय मिळालंय बघूया. असा जाळ लावलाय. कौशलच्या जाळाला काहीतरी मिळालंय. छोटे छोटे मासे आहेत, पण आजच्या रस्त्यासाठी चालतील आम्हाला. गाईज मला जिताडा भेटला. हो, साईज छोटी आहे पण चव जाम खतरनाक. सगळे माशांना छोटासा जिताडा आहे. सगळे माशांना कमी पडल. काय चव लागतं गाईज. तुम्ही खाल्ला काय कधी जिताडा? माझा तर फेवरेट मासा आहे. बघू शकता, मी ह्याला सोडणार नाही. बघा, छोट्या साईजचा जिताडा आहे आणि बाकी दोन कटलेला चार आहे. कटले आहेत. संध्याकाळच्या रशाची सोय झालेली आहे. थोडा वेळ अजून आम्ही थांबतो, बघूया काय मिळेल का. म्हणून मी घरना कंडाल घेऊन आलो आणि मी तुम्हाला बोलले 100% मासा लागतील. 100% लागले. बस झालं आता. चार बोईट. इथं तुम्ही बघू शकता कटला लागलेला आहे. आता ठेवतोय मी.
आता ह्या बाजूला एक जाला लावला आहे आणि तिकडे पलीकडे एक लावला आहे. थोडी कालवणापुरतं बोईट, कटले आणि पितुरल्या थोड्या सापडल्यात. हे बघा, त्या पिशवीत आहेत. नंतर तुम्हाला मी दाखवीन पूर्ण असं बाहेर काढून. खाडीची मच्छी थोडी असली तरी पण खायला एकदम चविष्ट अशी लागते टेस्ट. समुद्राच्या मच्छीपेक्षा खाडीची मच्छी खायला मजा येते. लहान मच्छी असली तरी पण ती खायला चवदार असतं, पकडायला पण मजा आणि येते. पकडायला पण मजा येते. नाही मिळाली तरी पण चालेल, खायला नाही मिळाली तरी चालेल, पण ती जी पकडण्याची जी मजा असते ती खूप वेगळीच असते. गाईज, तुम्हाला पण अशी मजा घ्यायची असेल किंवा मच्छी खायची असेल तर तुम्ही या, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या, आपण सोबत मच्छी पकडायला जाऊ. आणि कशी पकडायची कशी ती पण पकडायची ते पण तुम्हाला दाखव. खाली नंबर लिहून देतो, तिथे कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही सांगू मग कधी यायचं, तुम्ही या. खूप मजा येते. आता संध्याकाळ 4-5 तरी वाजले असतील ना कौशल? 2-3 ट्राय करू, त्याच्यानंतर मग आम्ही घरी जायला निघू. कारण आणखीन थोडा कालोख पडला की मच्छर चावायला सुरुवात होईल. कारण पूर्ण हा सर्व खाडीचा पट्टा आहे. समुद्र ती समोर दिसते, ती पलीकडे समुद्र आहे आणि समुद्राची किनारपट्टी. तिकडे काले मोठे मिळतात. भरपूर पाऊस पडला की लाल आणि काळ्या कलरचे जे मोठे असतात, छोटे खेकडे, लाल आणि काळा कलर असतो, खूप अंड्याने भरलेला असतो तो, आणि खायला पण चविष्ट. तर ह्या आमच्या पट्ट्यामध्ये ते मोठे सापडतात. ते मोठे कसे पकडायचे त्याची पण वेगवेगळी ट्रिक आहे. त्या बिलामध्ये पूर्ण हात टाकून ते हाताने पण काढतात, नाहीतर मग त्यांच्या बिलांजवळ भुशाचा जो जाला असतो तो टाकायचा. मग दुसऱ्या दिवशी जाऊन ते जाले फक्त काढून आणायचे. त्याला भरपूर असे ते मोठे लागलेले असतात, त्यांचे जे नांगे असतात ते त्याच्यामध्ये गुंतात आणि मग ते आपोआप मिळतात. जास्त त्रास होत नाही. नाहीतर मग असे काढायला गेलात हाताने तर खूप चावतात, ते रक्त वगैरे निघतो. पण एवढा त्रासा झाला तरी पण खायला टेस्ट मात्र ती वेगळीच असते. अंड्याने फुल असा लाल भरेक भरलेला असतो मोठ्या. तर तुम्ही पण कधीतरी याचा अनुभव घ्या. माझी मम्मी त्याचे जे कवटी असते ते कवटेमध्ये मुगाचा किंवा चण्याचं पीठ मिक्स करून कांदा आणि थोडासा मसाला वगैरे टाकून तो या कवट्या भरल्या की खूप मस्त टेस्ट असते त्याला. तर तुम्ही पण कधी आलात किंवा तुम्हाला कुठे ते काले मोठे मिळाले आमच्या रेवदंडा ते रोहा पट्ट्यामध्ये, आमच्या खाडीला लागून ते मोठे भरपूर प्रमाणातच मिळतात. लांबून लांबून आदिवासी लोक वगैरे आमच्या पट्ट्यामध्ये येतात ते मोठे काढण्यासाठी. तर तुम्ही पण ते कुठे मिळाले तर अवश्य घ्या आणि त्यांचा कालवण करून बघा, खाऊन बघा, नंतर कमेंट करून आणि कसे लागतात याचे या व्हिडिओच्या खाली आम्हाला कमेंट करून सांगा की त्याची टेस्ट काय आहे ती. आता थोड्या वेळात आता आम्ही परत एक जाला उलटायला चाललो आहे, तर बघूया त्याला किती मासे काय सापडतात का.
मासे आला तिथं बिहारा झालं त्यांनी जायचं नसतं. एक जाल आम्ही इथं लावलाय. काहीतरी भेटलाय पप्पांना. पप्पा जरा दाखवा हातवरती करू काय आहे. छोटा कटला. परत काहीतरी लावलंय पप्पा सोडवत आहेत. छोटा जिताडा भेटलाय. एक जिताडा आणि एक बोईड भेटलाय छोटावाला. एक नंबर म्हणजे एकूण 2 जिताडी भेटली. एक नंबर. आता आपण तिथं खाली लावणं तिथं भेटते. कडा काम. एक नंबर काम झालेलं आहे. काही तुम्हाला सांगू काय, जिताडा मासा नाही जिताडा. कडक. खाशीव ना खाशीव देवर कमी. पण आहे. 2 जिताडी. काय बोलता जिताडी कुठं आहे? बारीक पोरा आहे टाकलेला भेटली. मी तर आशाच नव्हती केली. एक मासा नाही लागला. कशाला तो निस्ता चिकचिक. मग हा कशाला भेटला? कंटाळीला एकदम कडक मालायचं असतं. काल अर्धी माती घेऊन काय नाही फेकून दिला तो शेवटी. लावला ना तर निघाय नाही पाहिजे. इथं घेताच कुठं संध्याकाळचा कालवण झाला. तुमचा जिताडा कुठे आहे बाप्पा? एकच तर भेटला. टाकला कुठं टाकला? ते कांडाने सोडून काय भेटलाय तर आणलाय. काय भेटलं? पिवळाचा तुकडा होता. त्याला जिताडा असा लागलेला खराब झालेला. कोण व्हिडिओ करू. हे पकडताना व्हिडिओ काढलीस मग चालायला लागलेली तेव्हा. हो. काय नाही काय नाही. हा तरी 50 रुपयाचा खर्च करू संपवला. मंडळी, आपण ती मच्छी जी पकडून आणली आहे जाळ्यातून मगाशी, ती आता साफ करून घेतलेली आहे. ही मच्छी रश्श्यासाठी करायची आहे, सुक्या मसाल्यामध्ये रस्सा. आणि ही थोडीशी जरा वेळेस मोठी आहेत ती बोईट वगैरे, ती आपण थोडीशी फ्राय करू. तर आता आपण बनवून घेऊ. कढई ठेवले, त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकू. हे ते आपण मसाले घेतलेले आहेत पुन्हा घरातले. आणि हा काश्मीरी मसाला, स्पेशल मसाला आहे. आणि ही टमॅटो ग्रेव्ही घेतली आहे, टमॅटो वाटून. आणि हा लसूण थोडासा जास्त घ्यायचा, म्हणजे मच्छीला तो वास येणार नाही. तर आता आपण तेल टाकलेलं आहे.
लसूण टाकायचं. थोडा लाल होईपर्यंत त्याला परतवायचा. थोडा लाल होईपर्यंत चांगला परतवून घेतला आहे. त्याच्यानंतर आता ही टॅमॅटोची वाटून केलेली ग्रेव्ही ती त्याच्यामध्ये टाकायची आहे. या टॅमॅटोच्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत चांगली परतवून घ्यायची आहे. बिना वाटण टॅमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मच्छीचा रस्सा बनवला तुम्ही बघा, एकदम टेस्ट लय भारी लागते. हा वेगळ्या पद्धतीचा कालवण आज तुम्हाला मी बनवून दाखवतो. दहा मिनटं चांगला परतवून घेतला की त्याला जसं तेल सुटतो तसं पूर्ण ग्रेव्हीला तेल सुटून द्यायचं. आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये मसाले टाकू. ही धना पावडर, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. 1 चमचा हळद, तिखट मसाला 2 चमच, आणि हा स्पेशल घरातला मसाला जो आहे माझ्या भावासाठी खास बनवलेला बिना तिखट लाल काश्मीरी मिरचीचा तो मी 2 चमच टाकलेला आहे. चांगला परतवून घे. पूर्ण असा टॅमॅटोची प्युरी आणि मसाले असे मस्त एकजीव झाले पाहिजे. त्याच्यामध्ये आपण ही कापलेली साफ केलेली मच्छी आहे ती आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. चांगली परतवून घेऊ. पूर्ण मच्छीला तो मसाला पूर्ण लागला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडासा पाणी घालू, म्हणजे थोडा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही पाणी घालू शकता. थोडा टाकला तर आणखीन टेस्ट चांगली येते. पण जर तुमच्या घरामध्ये जर माणसं जास्त असतील तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला. ही भिजवलेली आंबोशी ती त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ. मग थोडासा आंबटपणा या रस्स्याला येतो. टॅमॅटो आंबट असल्यामुळं थोडेसे 3-4 खपटेच फक्त त्याच्यामध्ये आंबोशीचे टाकायचे. आणि आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार. आता या मच्छीला, फ्राय मच्छीला आपण आता लिंबू थोडा पिळून टाकायचा आहे, अर्धा लिंबू, आणि चांगला त्याला मिक्स करून घेऊया. चवीनुसार त्याला मीठ टाकू. आता धना पावडर टाकलेली आहे अर्धा चमच हळद, अर्धा चमच मसाला, 1 चमच मसाला टाकू आपण, थोडासा तिखटपणा येईल. चांगला मसाला त्याला लावून घेऊ. आणि आपण लावल्यानंतर किमान अर्धा तास हा आपण तसंच झाकून ठेवू, मॅरिनेट होईल. आणि नंतर फ्राय करताना थोडासा तांदळाचा पीठ त्याच्यामध्ये टाकू किंवा रवा टाकू. मग ते फ्राय चांगले कडक होतात.
आणि कुरकुरीत होतात तांदळाच्या पिठामुळं. तर चला आता आपण हा अर्धा तास असंच ठेवूया आणि नंतर अर्ध्या तासाने आपण फ्राय करायला घेऊ. पहा कशी रश्श्यावर तेलाची तडी सुटलेली आहे या मच्छीच्या रश्श्याला. तुम्ही बघू शकता. खूप मस्तपैकी टेस्ट होणार आहे. आता त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकलेली आहे आता. आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून तशीच ठेवून देऊ. झणझणीत आणि एकदम चविष्ट असा खाडीच्या मच्छीचा, एकदम ताज्या मच्छीचा स्पेशल रस्सा आज हा बनवलेला आहे. तर तुम्ही पण या जेवायला आणि याची चव चाखायला. तर थोड्या वेळात आता आपण मच्छी फ्राय पण करून घेऊ. इथे अर्धा तास झालेला आहे. मसाला पूर्ण लावलेला होता अर्ध्या तासापूर्वी. तर आता आपण फ्राय करूया. हे आता फ्रायसाठी मच्छी घेतलेली आहे आणि हा तांदळाचा पीठ आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मसाला घ्यायचा आणि तो कालवायचा. हा असा तांदळाचा पीठ मच्छीला लावला की मस्त कुरकुरीत असे होतात. तर आता आपण तव्यावर तेल टाकून घेतलंय आणि असे त्या एक एक पीस मच्छीचा असा पिठामध्ये माखवून घ्यायचा आणि तो असा तव्यावर ठेवून द्यायचा. मंडळी, एकदम खाडीतनं आता ताजी ताजी पकडून आणलेली मच्छी, की फ्रेश मच्छी, ही अशी रस्सा आणि फ्राय करून खायची मजा, टेस्ट काय वेगळीच असते. अगदी असा बघूनच तोंडाला अक्षरशः असा पाणी सुटतंय. एवढे फ्रायचा स्मेल, वास आणि बायकोच्या हातची चव तुम्ही बघू शकता. किती मस्तपैकी आजची रेसिपी आज आमच्या घरी बनवलेली आहे. आणि या फ्राय बरोबर आज जर तांदळाची भाकरी आता जर असती तर आणखीन खूप खायला मजा आली असती. पण आज आपण तांदळाच्या भाताबरोबरच आजची रेसिपी पूर्ण करू. भात बनवलेला आहे आणि फ्राय मच्छी होते. वाह, काय वास सुटलाय, घमघमाट. त्या दुर्वा तिथे हॉलमध्ये होती. त्या हॉलमध्ये फ्राय मच्छीचा वास सुटल्याबरोबर दुर्वा पलत बघायला आले. काय दुर्वा, आज काय दाबून जेवणार काय? मस्त मस्त एकदम भारी. दाबून म्हणजे अजून दाबून. तर एकदम ताजी ताजी मच्छी आज दादानी आणि मी घेऊन आलोय. तर कसं वाटतंय तुला? मला एकदम भारी
मला एक गोष्ट नाही माहिती, ह्याच्यात जिताडा आहे ना? जिताडे 2 आहेत, पण मला छोटे एक छोटे जिताडा खायला जायचं. हा छोटे छोटे 2 जिताडे आहेत. बाकी बोई मासा आहे आणि कटले आहेत. हा, मला एक जिताडा खायला हवा. देणार. तर दुर्वा पण या मच्छीच्या रशाबरोबर आज जेवणार आहे. तर मंडळी ही बघा, थोड्या वेळात मच्छी तयार होईल. आता उलटी करून घेते दुर्वा, थोडी मम्मीला मदत करते. उलटी करून घेतलेली आहे. मंडळी या जेवायला, ताजा ताजा म्हावरा या जेवायला.